जमणार नाही. मी नगरसेवकाला विनंती करतो, जे पक्षाकडून निवडून येतात लोक, त्याला सगळ्याला एवढीच विनंती मला करायची. आज 11:15 वाजता आम्ही सगळेजण इथं हजर झालो, 11ला 15 मिनिटं कमी असताना, आणि मी तिथं स्वीकारल्यानंतर सुद्धा अध्यक्षपद घेतलं नाही. हार आम्ही घालून घेत नाही. आम्ही एवढंच सांगालो की पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये असं शिस्त पाहिजे. तुम्ही आता इथं पक्षाचे कार्यकर्ते म्हणून इथं येणार, नगरपालिकेचं राष्ट्रवादीचं तिकीट तुम्हाला पाहिजे म्हणणार, आणि दिलीपराव राष्ट्रवादी हिंगोलीमध्ये न वाढण्याचं कारण हेच आहे. पदाधिकारी तुम्ही निवडून आणसाल, सामान्य कार्यकर्ता केव्हा वाढतंय? तुम्ही नगरपालिकेला त्याला तिकीट दिले आणि मिटिंग असते की फक्त निहाल भैया, दिलीप चव्हाण 4-5 नगरसेवक आले, 11 नगरसेवक निवडून आले. आपण तिथं स्वीकृत नगरसेवक निवडून आलाय. ज्याला पटलं तर पक्षात राहील, त्या पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याची शिस्त पाळली पाहिजे. असदभाई, तुम्ही इथं येऊन म्हणाले की या मीटिंगमध्ये मी माझ्या पदाधिकाऱ्यांची निवड करतो. तुम्ही तुमची निवड करण्यासाठी तुम्ही तुमची बैठक घ्या. ही जिल्ह्याची बैठक आहे आणि जिल्ह्याच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याचा आवाज आणि त्याच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. आज आपण बघितलं असं वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या निवडणुकीच्या संदर्भात तयारी करायला येतं. ते रोजही उठल्या की त्या कार्यकर्त्याला सालगड्यासारखं समजून बोलत असतील, पण आपला कार्यकर्ता हा नेता आहे. आपला कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता, त्याला त्या पद्धतीनं आपण मानपान देतो, त्याच्या पायाला ठेस लागत तिथपर्यंत आपण पोहोचतो. पुढच्या काळामध्ये फक्त वसमतला आपला जनता दरबार होणार नाही. तुम्ही सगळेजण पुढाकार घ्या. जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला कुठेही अडचण येऊ द्या. आम्ही हिंगोलीला बसणार, सेनगावला बसणार, कळमनुरीला बसणार. आम्ही तुम्ही जिथं जर बोलिलं शेवटच्या गावामध्ये आपल्या तालुक्यातल्या शेनगावच्या विदर्भाच्या बाउंड्रीवर तिथं आम्ही यायला तयार आहेत. त्यामुळं आपली उद्याची संघटना 52 पैकी 35 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आले पाहिजे. सगळ्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा तिथं फडकला पाहिजे. पुढच्या काळामध्ये एखादा कार्यकर्ता आपला जर सक्षम नसन, तो जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत तिथं पोहोचू शकत नसन, त्याला स्वीकार करून आपण सदस्यत्व घेण्याचे काम सुद्धा पुढच्या काळामध्ये आपली तरतूद झालेली आहे. त्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला काम करायचंय. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना बांधता वेळेस अनिलराव, आपण ते सगळे तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष हे फक्त स्वतःच्या मोठेपणासाठी कोणी पद घ्यायची नाही. मुंबईत फिरणारे हे पक्षाचे पदाधिकारी होऊ शकत नाही. ते समजा जर लेटर पॅड घेऊन मुंबईतच सारखे दिसू लागले, त्यांनी इथं संघटना वाढविली तर तुम्हाला मुंबईचे लोक विचारतात, नहीं तो बाहर खड़े रहना पड़ता, कब बुलाएंगे वो खाजा मामू अपने को, अपनी ताकत यहाँ बताए तो तुम्हारे को वहाँ लोग पूछने वाले. इस वास्ते मैं आपको सबको बोलने वाला हूँ. याला मी एवढंच सांगतोय की जर तुम्हाला लोकांना वरच्या विचारायचं असेल तर तुम्हाला खाली ताकद दाखवावं लागेल, जमिनीवर काम करावं लागेल. पुढच्या काळामध्ये तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, सगळ्या सेलच्या जिल्हाध्यक्षाला माझी नम्र विनंती आहे, आपण यावेळेस पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्याचं मॉडेल हे महाराष्ट्रात 1 नंबर करून दाखवायचे आपल्याला. त्यामुळं कोणत्याही संघटनेमध्ये काम करत असताना त्या संघटनेच्या कार्यकर्त्याला मानपान देण्याचं काम पुढच्या काळामध्ये झालं पाहिजे. आज आपण बघितलं असेल की आपण खरेदी विक्री संघ आपल्या बाजूला अध्यक्षपद तिथं आपल्या मंडळीचा बसविलेला आहे. तालुका अध्यक्ष म्हणून आपण आपली मंडळी केले, आपले सगळे कार्यकर्ते बसवितो. मार्केट कमिटीवर सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलंय, पण तिथं बसलेले आहे ना सगळे जे कार्यकर्त्याचे काम आहेत ते पुढच्या काळामध्ये तिथं त्यांनी केलं पाहिजे. जे काही करता येईल ते या राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम पुढच्या काळात झालं पाहिजे. पण आता कोणती निवडणूक